नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. पहा, हेलिकॉप्टर जिल्ह्यात का घालते घिरट्या. हेलिकॉप्टरच्या घिरट्यांमुळे नागरिक झाले होते भयभीत. कारण आलं समोर. भारत पाकिस्तान युद्धाला विराम मिळाला असला तरी खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही गावांवर छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर का घिरट्या घालत आहेत असा सवाल ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत असून ग्रामस्थ भयभीत झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु सदर विमाने आणि हेलिकॉप्टर हे नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्व्हे करीत असल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्याला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. आता युद्धबंदीचा करार झालेला असला तरी काल परवा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गवंडाळा व हिवरखेड या गावावर 7 ते 8 वेळा हेलिकॉप्टर व छोट्या विमानांनी घिरट्या घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते व ग्रामस्थांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या. दरम्यान सदर हेलिकॉप्टर नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्व्हे करीत असल्याची माहिती सिंचन अधिकारी यांनी दिली असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नळगंगा आणि वैनगंगा नद्यांचे पाणी खामगाव तालुक्यातील प्रस्तावित शेलोडी व पिंपरी मोहदर प्रकल्पांमध्ये साठविण्यात येणार आहे. या प्रकल्पांद्वारे खामगाव व शेगाव तालुक्यातील सुमारे 26,000 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसांपासून हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.